हॅलो हॅलो चल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. तर टाइम अँड वर्क काळकाम वेगच्या क्लास नंबर 4 मध्ये सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आय होप जे करेक्शन कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले होते, जे एखाद्या क्वेश्चनमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये थोडंसं गडबड झालेली होती, आय होप ते समजून घेतलं असाल आणि नोट करून घेतलं असेल. ओके, त्या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये तर सर्व मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात बघितल्यानंतर आपण प्रश्नांच्या प्रकारांना सुरुवात केली होती. वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना बरेच क्वेश्चन आपण क्लास 2 मध्ये आणि क्लास 3 मध्ये या ठिकाणी संपवलेले आहेत. आणि आज आपल्याला बघायचं आहे क्लास नंबर 4, ज्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश असणार आहे. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट आपल्याला बघायची, दॅट इज वर्किंग लाईफ. ओके, आणि काल इफिशियन्सी आणि टाइम जो होता, म्हणजेच कार्यक्षमता आणि वेळ, याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना गडबड होती. ऑफलाईन कोचिंगमध्ये सुद्धा म्हणजे आल्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलं की सर, कालच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्ही टाइम कसं घेतलं होतं, टाइम जो दिला होता त्याच्यावरून काय म्हणतात इफिशियन्सी वगैरे कशी घेतली होती, त्या गोष्टी आणखीन एकदा मी समजावून सांगतो. मग आपण क्लास नंबर 4 ला पुढे सुरुवात करायला हरकत नाही. ओके, या सुद्धा सेशनमध्ये बरेच असे क्वेश्चन आहेत ज्या ठिकाणी टाइम आणि इफिशियन्सीचा संबंध येईल, वेळ आणि कार्यक्षमतेचा त्या ठिकाणी संबंध येईल. तर त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी सुद्धा आहे ना त्या संकल्पना अगदी व्यवस्थित समजावून सांगेल. फोकस करायचं या ठिकाणी. माझा लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्हाला परत कुठल्या मदतीची आवश्यकता पडू नये. आणि कृपया आहे ना गोष्टी समजत नसतील तर आहे ना रिपीट बघा. गोष्टींचा सराव करणं आणि परत परत त्याच गोष्टी करणं जरी कंटाळवाणं वाटत असला तरी सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण राहणार नाही. ओके, चला, आय होप की सर्वांच्या हातामध्ये या ठिकाणी पेन असतील, वह्या असतील, नोट्स प्रिपेअर करायसाठी तुम्ही तयार असाल. आणि कालच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण क्वेश्चन्स बघितले, तर त्या क्वेश्चन्सपेक्षा या व्हिडिओमध्ये असलेल्या क्वेश्चन्सचा दर्जा लेवल या ठिकाणी थोडंसं तगडा असणार आहे, म्हणून फोकस व्यवस्थित ठेवायचा. ओके, चला, तर क्वेश्चन संपवता आपल्याला अगदी मजा यायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. या PYQ सिरीजला आपण सर्व टाईप शिकून झाल्याच्या नंतर मग सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामध्ये या सर्व परीक्षांचा समावेश असणार आहे. राज्यसेवा, संयुक्त गट ब, संयुक्त गट क, संयुक्त गट क, मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा, ASO असेल, एक्साइज असेल, दुय्यम निरीक्षक, त्याच्यानंतर TET, टेट, तलाठी, पोलीस भरती, महिला, RTO क्लर्क, टॅक्स असिस्टंट, IBPS क्लर्क. बरेच विद्यार्थी म्हणले सर SSC GD साठी उपयोगी आहे का? कुठलाही एक्झाम घे, महाराष्ट्रातला असेल किंवा संपूर्ण भारतामधला असेल, मराठी मीडियममध्ये तो जर पेपर येतोय तर तुम्हाला या ठिकाणी जे काही मी शिकवणार आहे ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे. इव्हन 8, 9, 10, 11, 12 स्टँडर्डचे जे विद्यार्थी असतील, ज्यांच्यासाठी या ठिकाणी वर्क अँड टाइम हा चॅप्टर चॅलेंजिंग असेल, त्यांच्यासाठी सुद्धा का हा खूप गुणकारी काढा असणार आहे, गुणकारी उपाय असणार आहे. ओके, चला, तर सांगितल्याप्रमाणे काळ, काम, वेग आणि टाइम अँड वर्क हा जो चॅप्टर आहे हा संपूर्ण एकाच व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण या ठिकाणी संपवणार आहोत. कुठल्याही प्रकारची त्रुटी, कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन टाईप, कुठल्याही प्रकारचा PYQ याच्यामध्ये आपण शिल्लक ठेवणार नाही. ओके, इच अँड एव्हरी टाईप या ठिकाणी डिस्कस केला जाईल. आणि तुम्ही बघायला सुरुवात केलेला आहात टाइम अँड वर्क काळ, काम, वेगचा क्लास नंबर 4. मी आहे अविनाश दत्तात्रय गुरु. ओके, चला, तर सुरुवात करूयात पहिल्या क्वेश्चनला. या ठिकाणी पहिल्या क्वेश्चन मध्ये या ठिकाणी आपल्याला काय काय सांगितलेलं आहे, ABC मिळून एक काम 12 दिवसात करतात. A हा B च्या दुप्पट काम करतो आणि C हा A व B यांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो. तर एकटा C ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल, असा क्वेश्चन दिलेला आहे. तर याच्यामध्ये समजून घ्यायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती मी सांगतो या ठिकाणी. ओके, तर ABC मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. A हा B च्या दुप्पट काम करतो आणि C हा A व B यांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो, असं दिलेलं आहे. तर एकटा C ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल असं म्हणलेलं आहे. तर थोडीशी चर्चा व्हायला पाहिजे कशावरती, वेळ आणि कार्यक्षमता याच्यावरती. वेळ आणि कार्यक्षमता. कार्यक्षमता समजते सगळ्यांना, एफिशियन्सी. ओके, किंवा कॅपॅसिटी. क्षमता, काम करण्याची त्याची क्षमता. सपोज करा एखादा व्यक्ती धष्टपुष्ट आहे, अगदी व्यवस्थित तब्येतीने आहे, तर तो व्यक्ती आणि एखादा व्यक्ती आहे ज्याची की तब्येत एवढी स्ट्रॉंग नाहीये, त्याच्यामध्ये एवढी एनर्जी नाही की संपूर्ण दिवसभर तो काम करेल. संपूर्ण दिवसभर त्याला आपण जर कामाला लावलं, आपण चर्चा करू A आणि B या दोन व्यक्तींची. कुणाकुणाची चर्चा करायची? A आणि B या दोन व्यक्तींची. ओके, A आणि B या दोन्ही व्यक्तींना आहे ना काम लावलं आपण संपूर्ण 1 दिवस त्यांना काम लावलं. आणि मजुरी कशी असते मी सांगतो, वास्तविकतेशी आहे ना या एक्झाम्पल आहे ना जोडण्याचा प्रयत्न करतो. A हा काम करतो या ठिकाणी, एका दिवसामध्ये तो किती 5 खुर्च्या बनवतोय. किती खुर्च्या बनवतोय? 5 खुर्च्या बनवतोय. व्यवस्थित फोकस करा. आणि B हा किती खुर्च्या बनवतोय?
बी हा 10 खुर्च्या बनवतोय. किती? 10 खुर्च्या बनवतो एका दिवसाला. मला सांगा या ठिकाणी वेळ किती आहे? वेळ दोघांचा एकच दिवस आहे, वेळेमध्ये चेंज नाहीये. ओके, वेळेमध्ये चेंज बिलकुल नाहीये. तर ए आणि बी, ए हा एका दिवसामध्ये 5 खुर्च्या बनवतोय, बी हा एका दिवसामध्ये 10 खुर्च्या बनवतोय. याचा स्पष्टपणे अर्थ असा होतो बाळा की बी हा जलद गतीनं काम करतो, किंवा बी हा जास्त कार्यक्षम आहे, किंवा बी ची काम करण्याची कॅपॅसिटी कशी आहे? जास्त आहे, किंवा बी ची काम करण्याची क्षमता जी आहे ती कशी आहे? जास्त आहे. तर यालाच आपण काय म्हणतो? जास्त काम करण्यालाच आपण काय म्हणतो? कार्यक्षमता असं म्हणतो. ओके, आणि कार्यक्षमता आणि वेळ यांचा थेट संबंध कसा आहे म्हणून सांगितला होता या ठिकाणी. जर कार्यक्षमता याची आहे ना 10, हा 5 खुर्च्या बनवतोय, हा 10 खुर्च्या बनवतोय, तर बी न केलेलं काम हे ए च्या कामाच्या दुप्पट आहे. 5 दोन्ही 10 खुर्च्या बनवतो. ए हा जर 5 खुर्च्या बनवत असेल तर बी किती बनवतोय? 10. तर पटीमध्ये जर सांगायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो? बी हा ए पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो, किंवा बी हा ए च्या दुप्पट वेगाने काम करतो, किंवा बी हा ए पेक्षा दुप्पट कार्यकुशल आहे. तर दुप्पट कार्यकुशल आहे असं जेव्हा आपण म्हणतो तर आपण दोघांना या ठिकाणी टाइम अगोदर सेम दिला होता, काम करा म्हणलं, दोघांनी आपापल्या क्षमतेनुसार काम केलं. काय? आपापल्या क्षमतेनुसार काम केलं. तर यांनी 5 खुर्च्या बनवले, यांनी 10 खुर्च्या बनवला, कारण याची कार्यक्षमता जास्त आहे, याची कार्यक्षमता कमी आहे. ओके, याची कार्यक्षमता दुप्पट आहे आणि याची कार्यक्षमता बीच्या निमपट आहे असं म्हणतो आपण. ओके, चलो. तर याच्यानंतर आपण काय म्हणलं की दोघांना ना टार्गेट दिलं. ए आणि बीला काय केलं आपण? ए आणि बीला एक नवीन टार्गेट दिलं. बाबा ए आणि बी, तुम्ही दोघांनी काय करायचं आहे? 10 खुर्च्या बनवायची. किती? 10 खुर्च्या बनवायच्या. आता दोघांना दिलेलं काम कसं आहे? सेम आहे. बट ए ला 10 खुर्च्या बनवायचे, बी ला पण 10 खुर्च्या बनवायचे. पण या ठिकाणी दोघांना दिलेलं काम समान आहे. ए ची कार्यक्षमता प्रति दिवस 10 खुर्च्या बनवायची आहे, तर 5 खुर्च्या बनवायची आहे त्याची कॅपॅसिटी. तर 10 खुर्च्या बनवण्यासाठी ए हा किती दिवस घेतो? 2 दिवस घेतो. किती दिवस? 2 दिवस. आणि बी ची कार्यक्षमता प्रति दिवस 10 खुर्च्या बनवायची, तर 10 खुर्च्या बनवण्याचं काम तो किती दिवसात करतो? एका दिवसात करतो. ओके, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय झाला स्पष्टपणे की या ठिकाणा कार्यक्षमता बी ची दुप्पट आहे, कार्यक्षमता बी ची दुप्पट आहे आणि ए ची निमपट आहे. तर लागणारा वेळ ए ला दुप्पट लागतो आणि बी ला निमपट लागतो. येतं लक्षात? या ठिकाणी ज्याची कार्यक्षमता जास्त त्याला वेळ कमी लागतो, ज्याची कार्यक्षमता कमी त्याला वेळ जास्त लागतो. या ठिकाणी बघितलं, ए ची कार्यक्षमता आहे ना या ठिकाणी कमी आहे म्हणून त्याला 2 दिवस लागले, बी ची कार्यक्षमता जास्त आहे म्हणून त्याला 1 दिवस लागला. मग स्पष्टपणे याला समजून घेत असताना, ओके, स्पष्टपणे या गोष्टींना आणखीन क्लिअरली समजून घेत असताना आपण असं म्हणू शकतो, ए हा, सॉरी आपण एक्झाम्पल घेतलं होतं बी हा ए च्या दुप्पट वेगाने काम करतो. बी हा ए च्या दुप्पट वेगाने काम करतो. मागच्या कालच्या क्वेश्चन मध्ये बघितलं, बी हा ए च्या दुप्पट वेगाने काम करतो आणि ए जर का एखादं काम 50 दिवसात करत असेल तर बाळा बी ला 100 दिवस लागत नाहीत. बी हा जास्त कार्यकुशल आहे, बी ला 25 दिवस लागतात ते काम पूर्ण करण्यासाठी. म्हणजेच मी काय सांगितलं होतं, कार्यक्षमता आणि वेळ व्यस्त प्रमाणात आहेत. एखाद्याची कार्यक्षमता जास्त असेल तर त्याला वेळ कमी लागतो. ओके, बी हा ए च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर बी ला या ठिकाणी दिवस दुप्पट लागत नाहीत, कसे लागतात? निमपट लागत असतात. हेच तर रिलेशन सगळ्यात सुरुवातीला पहिल्या लेक्चरला मी समजावून सांगितलं होतं की टाइम अँड इफिशियन्सी आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर. वेळ आणि कार्यक्षमता या एकमेकांशी व्यस्त प्रमाणात जोडल्या गेलेल्या आहेत. ज्या व्यक्तीची कार्यक्षमता जास्त असते त्या व्यक्तीला वेळ कमी लागत असतो, ज्या व्यक्तीची कार्यक्षमता कमी असते त्या व्यक्तीला वेळ जास्त लागत असतो. ओके, तर इथं स्पष्टपणे परत आपल्याला काय सांगितलेलं, आता आपण या क्वेश्चन मध्ये ना फोकस करू. ओके, हे जे काय आता मी इथं बोर्डवरती लिहिलेलं होतं, आय होप त्या सर्व गोष्टी ना तुम्ही नोट डाऊन करून घेतलेल्या असतील. स्टेप बाय स्टेप, काही सोडायचं नाही. या बोर्डवरती आहे ना मी एखादं फुल जरी काढलं कोपऱ्यात तरी ते फुल काढून घ्यायचं, एवढं ओबिडियंट राहायचं, एवढं प्रामाणिक राहायचं. ओके, काहीच शिल्लक सोडायचं नाहीये. एबीसी म्हणून एक काम करतात, 12 दिवसात करतात. ए हा बीच्या दुप्पट काम करतो, ए हा कशाच्या? बीच्या दुप्पट काम करतो. तर डायरेक्ट कार्यक्षमता लिहून घेऊ शकतो आपण, कारण कार्यक्षमतेचं रिलेशन दिलेलं आहे. बी जेवढं काम करतो त्याच्या दुप्पट काम कोण करतो? ए करतो असं सांगितलेलं आहे. सी हा ए व बी यांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो. ओके, चलो
तर याला समजून घेत असताना काय करायचंय, ए हा बीच्या दुप्पट काम करतो. मी एक्झाम्पल या ठिकाणी ना तयार करतो. बी हा एक काम किती 10 दिवसात करतो. किती दिवसात करतो? 10 दिवसात करतो. ए हा बीच्या दुप्पट काम करतो, याचा अर्थ दुप्पट वेगाने काम करतो. तर ए ला 20 दिवस लागत नाहीत. ए हा जास्त फास्ट आहे, ए हा जास्त चपळ आहे, ए हा जास्त कार्यकुशल आहे. तर त्याला लागणारे दिवस कसे असतात? निमपट असतात. किती निमपट? जर बी ला काम करण्यासाठी 10 दिवस लागत असतील तर कार्यक्षमता ए ची दुप्पट आहे, तर वेळ एचं निमपट असेल बीच्या. येतं लक्षात? तर या ठिकाणी हे काय? दिवस किंवा याला वेळ म्हणू. बी ला 10 दिवस एवढा वेळ लागतो, तर ए ला 5 दिवस एवढा वेळ लागतो. ओके, चलो इथं कार्यक्षमता कशी लिहिणार आपण? कार्यक्षमता कशी लिहिणार? ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो, याचा अर्थ ए जर एक खुर्ची बनवत असेल दिवसाला, तर बी किती बनवतो? 2 बनवतो. ओके, आणि दोघांचा गुणाकार बघा सारखा आहे, 10 1 10 आणि 5 2 10. होणारं काम कसं आहे? समान आहे. ओके, चलो त्याच्यानंतर काय म्हणले? आता या गोष्टी सोडून द्या. ओके, कार्यक्षमता काढून टाकू. दुप्पट काम करतो. सी हा ए आणि बी यांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो. अगोदर हे समजून घेऊ. सी हा ए व बी यांच्या एकत्रित कामाच्या 3 पट काम करतो. किती पट काम करतो? 3 पट काम करतो. ए ला काम संपवण्यासाठी किती दिवस लागतात? 10 दिवस लागतात. बी ला काम संपवण्यासाठी किती दिवस लागतात? 5 दिवस लागतात. सी हा किती दिवसात काम पूर्ण करू शकतो? तर हे दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करू शकतात? तर त्याच्या 3 पट काम जर हा करत असेल, किती 3 पट काम जर हा करत असेल, तर याला लागणारा वेळ किती असतो? 1/3 पट असतो. किती असतो? 1/3 पट. सपोज करा मी या ठिकाणी हे नंबर्स काढले. एक काम आहे जे की काम ए आणि बी मिळून किती दिवसात करतात? 30 दिवसात करतात. ओके, एक काम आहे जे काम ए आणि बी मिळून किती दिवसात? 30 दिवसात करतात. जर सी हा 3 पट काम करत असेल, तर सी ला लागणारा वेळ 30च्या तिप्पट नाही, 1/3 पट लागतो. किती? 1/3 पट. कारण हे दिवस दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी दिवस दिलेला असेल तर सी चे दिवस काढत असताना किती पट? या ठिकाणी 3 पट कार्यकुशलता आहे, तर वेळ किती असते? वेळ 3 पट असत नाही, वेळ 1/3 पट असते. आणि 30चं 1/3 पट किती झालं? 10 झालं. ओके, क्लिअर आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी. दुसरी गोष्ट, ए हा एक काम 10 दिवसात करतो. ए हा एक काम किती दिवसात करतो? 10 दिवसात करतो. बी हा ए च्या निमपट कार्यकुशल आहे. निमपट कार्यकुशल आहे याचा अर्थ किती? 1/2 पट कार्यकुशल आहे. किती? 1/2 पट काम करतो. ए जेवढं काम करतो, बी हा त्याच्या 1/2 पट काम करतो. म्हणजेच ए हा या ठिकाणी 10 दिवसामध्ये काम संपवत असेल, तर बी ला 10च्या 1/2 नाही, तर हे काय दिले? कार्यक्षमता दिले. दिवस किती लागतात? या ठिकाणी याच्या उलट 1/2चं उलट काय असतं? 2 पट असतं. 1/2चं उलट काय असतं? या ठिकाणी 2 पट असतं. विरुद्ध या ठिकाणी या संख्येची व्यस्त संख्या किती असते? 2/1 असते ऍक्च्युअल मध्ये. मात्र छेदामध्ये 1 असेल तर आपण तो 1 गृहीत धरत. ओके, या ठिकाणी बघा, फोकस करा. काय सांगितलं मी? जर बी हा या ठिकाणी 1/2 पट वेगाने काम करत असेल, तर बी ला लागणारे दिवस किती असतात? 20 दिवस असतात. ओके, आणि सपोज करा मी जर असं म्हणलं ए हा किती 30 दिवसात काम करतो. किती? 30 दिवसात काम करतो. बी हा ए च्या 1/3 पट काम करतो. किती? 1/3 पट काम करतो. तर त्याला लागणारा वेळ किती असतो? या ठिकाणी 1/3 पट काम 1/3 पट काम करतो, तर त्याला लागणारा वेळ किती असतो? 90 दिवस असतो. तिप्पट वेळ जास्त लागतो, कारण याच्या कामाची गती ए पेक्षा कशी आहे? कमी आहे. ओके, 1/3 पट काम करतो याचा अर्थ ए ला जेवढे दिवस लागतात त्याच्या 3 पट दिवस लागतात. म्हणजेच किती दिवस लागतात? 90 दिवस लागतात. हे सगळे रिलेशन का जर तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेले असतील, तर आता आपण पुढे जाऊ. आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्या फर्स्ट क्वेश्चन वरती बघू. बरेच जे क्वेश्चन 6 मध्ये 7 मध्ये मागच्या लेक्चर मध्ये डाऊट असतील ते क्लिअर झालेले असतील. आता आपण या ठिकाणी काय बघतोय? आजचा फर्स्ट क्वेश्चन बघतोय. ए बी सी म्हणून एक काम 12 दिवसात करतात. ए हा बीच्या दुप्पट काम करतो आणि सी हा
ए व बी यांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो, तर एकटा सी ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करू शकतो? याच्यासाठी एलसीएम मेथड यूज करायची आवश्यकता नाही. तर कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करणार या ठिकाणी? चलो ए इज टू बी लिहितो या ठिकाणी. जर कोण का म्हणजे ए आणि बी ची कार्यक्षमता एकमेकाच्या संदर्भामध्ये दिली आहे, तर ती कशी लिहू शकतो आपण? ओके, आपण काय लिहितो या ठिकाणी? कार्यक्षमता लिहितो. काय लिहितो? कार्यक्षमता. कार्यक्षमता म्हणजे प्रति दिवस काम किती करतात. ओके, ए हा बीच्या दुप्पट काम करतो, याचा अर्थ ए जेवढं काम करेल, ए जेवढ्या खुर्च्या तयार करेल एका दिवसाला, त्याच्या दुप्पट खुर्च्या कोण करतो? ए करतो. ओके, बी हा एका दिवसाला जेवढ्या खुर्च्या तयार करतो, ए हा बीच्या दुप्पट काम करतो, म्हणजे एका दिवसाला किती खुर्च्या बनवत असेल? 2. ओके, मग दोघे मिळून किती खुर्च्या बनवू शकतात? 3 खुर्च्या. दोघे मिळून ए प्लस बी मिळून एका दिवसाला किती खुर्च्या बनवू शकतात? 3 खुर्च्या बनवू शकतात. ही यांची कार्यक्षमता आहे. बरं, फक्त कार्यक्षमतेबद्दल चर्चा करतो आपण, दिवसांबद्दल चर्चा करत नाही. आता गोष्ट येते सी ची. कुणाची? सी ची. तर सी हा ए व बी यांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो. काय सांगितलंय? सी हा ए आणि बी जेवढं काम करतात ना, त्याच्या 1/3 पट काम करतो. 3चं 1/3 पट किती असतं? 3चं 1/3 पट किती असतं? 1 खुर्ची. जर ए आणि बी मिळून 3 खुर्च्या तयार करत असतील, सपोज करा याला, वडिलांचं वय किती आहे? 60 वर्ष. किती वर्ष? 60 वर्ष. मुलाचं वय हे वडिलांच्या वयाच्या किती पट आहे? 1/3 पट. म्हणजे कमी आहे ना. 60चं 1/3 पट किती असतं? 20. मग याला स्पष्टपणे काय म्हणतो आपण? वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. आणि म्हणजे ना, विधान जर उलट बनवलं तर मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या 1/3 पट आहे. तर 3चं 1/3 पट किती होतं? 1 होतं. 3 या संख्येचं किती पट? 1/3 पट. 3 कॅन्सल किती होतं? 1 होतं. म्हणून ए आणि बी मिळून जर दिवसाला 3 खुर्च्या बनवत असतील, तर सी किती खुर्च्या बनवतो? तर सी बनवतो 1 खुर्ची. झालं? तर मला सांगा, ए बनवतो 2 खुर्च्या, बी बनवतो 1 खुर्ची, सी बनवतो 1 खुर्ची दिवसाला. तर ए अधिक बी अधिक सी या तिघांची कार्यक्षमता म्हणजे प्रतिदिवस काम करण्याची क्षमता किती खुर्च्यांची आहे? 4 खुर्च्या. 4 खुर्च्या प्रति दिवस बनवतात. किती बनवतात? 4 खुर्च्या प्रति दिवस. समजले या ठिकाणी? आता कार्यक्षमता तर सगळ्यांची लिहिली. ए ची लिहिली, बी ची लिहिली, सी ची लिहिली, ए बी ची एकत्रितपणे लिहिली, एबीसी ची एकत्रितपणे लिहिली. याची आवश्यकता का बरं पडली? कारण हे जे काम आहे एबीसी मिळून एक काम किती दिवसात संपवतात? 12 दिवसात. म्हणजे हे तिघं कामावरती गेले आणि काम किती दिवसात संपवले? 12 दिवसात. मग आपण काय म्हणतो? एकूण काम बरोबर काय असतं? कार्यक्षमता. कार्यक्षमता गुणिले वेळ. कार्यक्षमता किती आहे? 4 खुर्च्या प्रति दिवस. तिघं मिळून. आणि तिघांनी काम किती दिवसात संपवले? 12 दिवसात. हा वेळ आहे. तर 12 चोक 48. तर एकूण काम किती होतं? 48 खुर्च्या बनवायच्या होत्या. हे एकूण काम होतं. आपल्याला काय विचारलंय? तर एकटा सी ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? तर एकटा सी ला लागणारा वेळ टाइम तर 48 खुर्च्या किती दिवसात बनवेल? सर सी ची क्षमता काय बघा? सी ची क्षमता बाळा प्रत्येक दिवसाला 1 खुर्ची आहे. तर ही कार्यक्षमता. वेळ बरोबर एकूण काम भागिले कार्यक्षमता, म्हणून 48 भागिले म्हणजेच किती येतं? 48 दिवस लागतात सीला काम पूर्ण करण्यासाठी. सर बीला किती दिवस लागतात? बाळा बीची पण कार्यक्षमता तेवढीच आहे, तर बीला पण 48 दिवस लागतात. सर मग एला किती दिवस लागत असतील? ए ची कार्यक्षमता दुप्पट आहे, तो एका दिवसाला 2 बनवतो, म्हणून हे संपूर्ण काम किती दिवसात संपवतो? ए एकटा स्वतंत्रपणे 24 दिवसात काम संपवू शकतं. तुमच्या पल्ले पडलंय का? जेवढं काही मी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आलेला आहे का? 1/3 काम करणे, दुप्पट काम करणे, कार्यक्षमता लिहित असताना यांना व्यवस्थित व्हॅल्यू पुटअप करता यायला पाहिजे. ओके, मी परत एकदा या ठिकाणी यांना सांगतो. ए हा बी च्या दुप्पट कार्यकुशल असेल तर बी दिवसाला 1 खुर्ची बनवतो आणि ए दिवसाला 2 खुर्च्या बनवतो. आणि सी हा ए व बी यांच्या एकत्रित कामाच्या 3 पट काम करतो म्हणलं असतं तर मी सी 9 खुर्च्या बनवतो असं लिहिलं असतं. मात्र इथं दिलंय सी हा ए व बी यांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो, म्हणून 3चं 1/3 किती असतं? 1, म्हणून सी एका दिवसाला 1 खुर्ची बनवतो. ही झाली प्रत्येकाची क्षमता. प्रत्येकाची क्षमता कार्यक्षमता आल्याच्या नंतर एकूण काम आल्याच्या नंतर प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. इथं दिवसांचा संबंध येतच नाही.
एकूण काम काढण्यासाठी फक्त दिवसांचा या ठिकाणी उपयोग केलाय. 4 × 12 = 48. ओके, सो द फायनल आन्सर इज 48 दिलेल्या प्रश्नासाठी. ओके, क्लिअर आहे. इथपर्यंत डाऊट नसेल तर मग आपण पुढचा क्वेश्चन घेऊ या ठिकाणी. ओके, ए हा एक काम 40 दिवसात करतो, बी हा 50 दिवसात व सी हा 60 दिवसात काम करतो. ए ने 8 दिवस काम केले व तो सोडून गेला. त्यानंतर उरलेल्या कामातील अर्धे काम बी ने संपवले व तोही सोडून गेला. यानंतर उरलेले काम सी किती दिवसात संपेल. इथं वर्किंग लाईन मी तुम्हाला सांगितलं होतं, वर्किंग लाईनचा या ठिकाणी संबंध येणार आहे. ओके, ही आहे वर्किंग लाईन. ओके, समजून घ्या. प्रत्येकाची आपल्याला जी क्षमता दिली आहे ती क्षमता आहे ना व्यवस्थित लिहून घेऊ या ठिकाणी. सॉरी, क्षमता म्हणतो या ठिकाणी, क्षमता लिहायचे दिवस दिले आहेत. ए हा एक काम 40 दिवसात करतो, 40 दिवसात करतो. बी हा 50 दिवसात करतो, बी हा 50 दिवसात. आणि सी हा 60 दिवसात, सी हा 60 दिवसात तेच काम संपवतो, सेम काम. ओके, तर आपल्याला काय करायचं, प्रत्येकाची कार्यक्षमता काढायची. प्रत्येकाची कार्यक्षमता काढण्यासाठी ना तुम्ही काय म्हणाल, सर आधी काय करा, एलसीएम काढा. एलसीएम म्हणजेच काय, लसावी काढा. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. काय असतं ते, अशी संख्या ज्या संख्येला 40, 50, 60 ने भाग जाईल. मग 60च्या पटीतली संख्या 120 ला 50 ने भाग जात नाही. 60च्या पटीतली तिसरी संख्या 180 ला भाग जात नाही. 240 ला भाग जात नाही. मात्र 60च्या पटीतली पाचवी संख्या आहे किती, 300. 300 या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने भाग जातो. 4 ने जर भाग दिला तर 4 सॉरी या ठिकाणी 300 ला भाग जातो नाही, सॉरी एक मिनिट, 300 ला 40 ने भाग जात नाही ना, 300 ला 40 ने भाग जात नाही. तर एलसीएम काय घ्यावं लागेल, डायरेक्ट 600 घ्यावं लागेल. ओके, 600 हे काय आहे, या तिन्ही संख्यांची लसावी. तर 4 ने भाग देत असताना 15चा भाग जाईल. कितीचा, 15चा भाग गेला. 50 ने भाग देत असताना या ठिकाणी 12चा भाग गेला. आणि 60 ने भाग देत असताना 10चा भाग गेला. ओके, तर आपण काय लिहिलं पलीकडे, कार्यक्षमता. ए हा 15 खुर्च्या प्रतिदिवस बनवतो, बी हा 12 खुर्च्या प्रतिदिवस बनवतो आणि सी हा 10 खुर्च्या प्रतिदिवस बनवतो. आता कंडिशन्स काय काय दिलेले आहेत. ओके, पहिली कंडिशन, ए ने 8 दिवस काम केले व तो सोडून गेला. आता हे सगळे बेवफा आहेत बरं, ए बी जे सगळे काम सोडून झालेत अर्धवट. ओके, तर त्यांचा विचार करायचा आहे. किती दिवस काम केलेत त्याचा विचार करायचा आहे, सोडून गेल्यानंतर त्याचा विचार करायचा नाही. मॉरल ऑफ द स्टोरी, जो व्यक्ती सोडून गेला त्याच्या पाठीमागे धावण्यात अर्थ नाही. राहिलेलं काम आपल्याला शिल्लक पूर्ण करायचं आहे. टार्गेट काय दिले, ए ने किती दिवस काम केलं, 8 दिवस काम केले व तो सोडून गेला. त्यानंतर उरलेल्या कामातील अर्धे काम बी ने संपवले. काय, अर्धे काम बी ने संपवले. बी ने किती दिवस काम केले हे सांगितलं नाही. काय केलं त्यानं, शिल्लक जेवढं काम होतं त्यातलं अर्ध काम संपवलं व तोही सोडून गेला. यानंतर सगळ्यात अभागी कोण आहे याच्यामध्ये, तर उरलेले काम सी किती दिवसात पूर्ण करेल, हा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे जो की आपल्याला काढायचा आहे. तर आपण काय म्हणणार, आपण ॲझ्युम करणार एकूण जेवढे दिवस काम चालणार आहे ते चालेल. बट ए ने किती काम केले, 8 दिवस काम केले. किती, 8 दिवस. या 8 दिवसामध्ये कोण काम केलं, ए काम केलं. त्याच्यानंतर जे शिल्लक काम राहिलेलं आहे त्यातलं बरोबर अर्ध काम कोण केलं, अर्ध काम कोण केलं, बी न केलेलं आहे. ओके, आणि इथं शिल्लक किती राहतं, मग अर्ध काम शिल्लक राहतं. ते कोण करेल, ऑब्विसली सी करेल. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसारच काम करेल ना, काम दिल्याच्या नंतर. तर आपला आन्सर काय असेल, ए ने किती दिवस काम केले, 8 दिवस. ए ने केलेले काम. ओके, ए ची कार्यक्षमता 8 आणि तो किती दिवस काम केला, सॉरी ए ची कार्यक्षमता 15, सॉरी किती, ए ची कार्यक्षमता किती आहे, 15 खुर्च्या प्रतिदिवस आणि किती दिवस काम केलं, 8 दिवस काम केलं. 15 8 20 120 खुर्च्या तयार आहेत बनवून. ओके, किती, 120. तर मला सांगा शिल्लक राहिलेलं काम किती आहे, शिल्लक राहिलेलं काम या ठिकाणी, शिल्लक राहिलेलं काम जे होतं टोटल एवढं, हे जे काम होतं हे किती होतं, तर एकूण 600 खुर्च्या बनवायच्या होत्या. तिथे दिलेलं आहे 600 मधले 120 खुर्च्या बनवलेले, तर शिल्लक किती, 480 खुर्च्या बनवायच्या. या 480 खुर्च्यामधल्या, या 480 मधल्या किती खुर्च्या बी ने बनवलेत, किती खुर्च्या बी ने बनवलेत, या ठिकाणी अर्ध्या खुर्च्या. ओके, बी ने बनवलेल्या खुर्च्या या ठिकाणी किती, 240 खुर्च्या बी ने बनवल्या. किती खुर्च्या, 240 खुर्च्या बी ने बनवल्या. राहिल्या किती, 240च राहिले. किती काम, किती शिल्लक राहिले, 240. आता हे काम करणार कोण आहे, सी. तर सी ला लागणारा टाइम किती आहे, सी ला लागणारा टाइम एकूण काम भागिले सी ची क्षमता. सी ची क्षमता किती आहे, 10. ओके, प्रत्येक दिवसाला 10 बनवतो, तर 240 खुर्च्या बनवण्यासाठी किती दिवस लागतील, 24 दिवस लागतील. दिस इज द फायनल आन्सर. लक्षात आलंय का. ओके, आपल्याला सांगितलं ए हा 40 दिवसामध्ये काम पूर्ण करतो, बी हा 50 दिवसामध्ये आणि सी हा 60 दिवसामध्ये. आपण लसावी काढली 600 खुर्च्या. ओके, आणि भाग दिलं तर भागाकार काय आला, 15 12 आणि 10.
15, 12 आणि 10. ए हा या ठिकाणी किती दिवस काम केला? 8 दिवस काम केला. तर 8 दिवसामध्ये त्याने किती खुर्च्या बनवल्या? 15 × 120. राहिल्या किती खुर्च्या? 480 खुर्च्या. शिल्लक कामातील जसं विधान दिलंय तसं आपण यांना कंडिशन्स अप्लाय केलेल्या आहेत या ठिकाणी बघ. ओके, तर त्यानंतर उरलेल्या कामातील उरलेल्या 480 खुर्च्यांमधील अर्ध काम 240 खुर्च्या बीने संपविले बघ, व तोही सोडून गेला. यानंतर उरलेले काम म्हणजे 240 खुर्च्या सी किती दिवसात बनवेल? सी आपापल्या क्षमतेनुसार काम करेल. किती? 10 खुर्च्या प्रति दिवस. तर टाइम किती लागेल? 24. इथपर्यंत कुठला डाऊट? इथपर्यंत कुठला या ठिकाणी अडचण? ओके, जर नसेल तर आपण क्वेश्चन नंबर 3 बघू या ठिकाणी. ओके, दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन क्वेश्चन. क्वेश्चन एकदा व्यवस्थित वाचून घ्या काय दिलेला आहे प्रश्न. वर्किंग लाईनचेच आहे ना सगळे क्वेश्चन असतील याच्यानंतरचे. ओके, आजच्या पीपीटी मधले. ए व बी एक काम अनुक्रमे 20 दिवसात व 30 दिवसात पूर्ण करतात. प्रत्येक क्वेश्चनला समजून घ्यायचं काम नेमकं कसं व्हायलंय, कोण कामावरती चाललंय, कोण घरी बसायलंय, कोण नंतर आहे ना किंवा आल्याच्या नंतर कामावरती येतंय, कोण मध्येच सोडून जाते, शेवटपर्यंत काम कोण घेऊन जाते, हे सगळं आहे ना इमॅजिन व्हायला पाहिजे. आपल्या समोर आहे ना ते चित्र यायला पाहिजे. ए व बी एक काम अनुक्रमे 20 व 30 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे एक काम स्वतंत्रपणे ए 20 दिवसात करतो आणि बी 30 दिवसात पूर्ण करतो. ए ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 10 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळाला. तर उरलेले काम आता दोघे मिळून किती दिवसात संपवतील? काय विचारले? संपूर्ण काम किती दिवसात संपेल नाही, उरलेले काम आता दोघे मिळून किती दिवसात संपवतील एवढंच आन्सर द्यायचं. ओके, चलो आपल्याकडे जर दिवस दिलेले आहेत कोणाकोणाचे? ए आणि बी चे. तर आपण ए बरोबर 20, बी बरोबर 30. आपलं ठरलेलं काम काय? लसावी काढायचं. या दोघांचा लसावी किती असेल? 60. 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60. ओके, काय लिहू शकतो या ठिकाणी? ए ची कार्यक्षमता किती आहे? 3 खुर्च्या प्रति दिवस आणि बी ची कार्यक्षमता किती आहे? 2 खुर्च्या प्रति दिवस. ही झाली कार्यक्षमता आपण लिहून घेतली. याचा उपयोग आपल्याला याच्या पुढे होणार नाही. प्रत्येक क्वेश्चन मध्ये ना जो दिलेला दिवसांमधला कालावधी आहे तो काढून टाकायचा. आपल्याला फक्त घेणं देणं आहे कुणासोबत? एकूण काम किती आहे बोला आणि कार्यक्षमता किती आहे बोला, आम्ही पुढचा आन्सर सांगतो. ओके, बरोबर आहे. एवढ्याची आवश्यकता असणार आहे याच्या पुढे. कंडिशन काय दिले? एने काम करण्यास सुरुवात केल्यावर, याचा अर्थ फक्त एनेच काम केलंय, आपण आपल्या मनाने बीला कामावरती पाठवायचं नाही. वर्किंग लाईन वरती या ठिकाणी एने कामाला सुरुवात केल्यावर 10 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळाला. 10 दिवसानंतर म्हणजे हे 10 दिवस कोण काम केलंय? हे 10 दिवस कोण काम केलं? ए एकटा काम केलं. ओके, तर ए ने या 10 दिवसामध्ये रोज किती खुर्च्या बनवतो? 3 खुर्च्या बनवतो. तर किती खुर्च्या बनवल्या? 30 खुर्च्या बनवल्या. किती? 30 खुर्च्या. राहिलेत किती खुर्च्या? या ठिकाणी? या 30 खुर्च्या राहिलेल्या आहेत. ओके, या 30 खुर्च्या बनवायच्या राहिलेल्या आहेत. इथं कोण येऊन मिळतो? ओके, इथं हे काम फक्त येणं केलं, हे काम ए प्लस बी न केलं. ए येऊन मिळाला ना, बी येऊन मिळाला ना, बी त्याला येऊन मिळाला. तर उरलेले काम आता दोघे मिळून किती दिवसात संपवतील? उरलेलं काम किती? उरलेलं काम आहे या ठिकाणी किती दिवस? उरलेलं काम या ठिकाणी 30 खुर्च्या. ओके, तर ए आणि बी ए प्लस बी ते काम किती दिवसात म्हणजे कालावधीत किती काम आहे? 30 खुर्च्या. ए आणि बी ची कार्यक्षमता 5. दोघं मिळून एका दिवसाला किती खुर्च्या बनवतात? 5 खुर्च्या बनवतात. 5 × 5 5 × 30. म्हणून ए आणि बी ला उरलेले काम किंवा शिल्लक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील. हे या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. दॅट्स इट. आलं लक्षात? समजलं व्यवस्थित? वर्किंग लाईन वरती आपण कसं चाललोय? जसं त्यांनी काम केलं. हे जे काम होतं ते कोणी केलं होतं? ए न. आणि हे जे काम होतं शिल्लक राहिलेलं ते कोणी केलं होतं? ए आणि बी. 10 दिवसानंतर कोण येऊन मिळाला? बी. तर बी येण्याच्या अगोदर ए न काही काम संपवलंय ते काढून घेतलं, शिल्लक राहिलेलं काम ए आणि बी ने केलं. तर किती दिवस आला आन्सर? 6 या ठिकाणी. आलं लक्षात व्यवस्थित? ओके, इथपर्यंत काही अडचण नसेल. नेक्स्ट क्वेश्चन. एकटा एक काम 12 दिवसात करतो व एकटा बी ते काम 24 दिवसात करतो. ओके, तुम्हाला मजा येते का नाही? आय डोंट नो. ओके, फील करायला पाहिजे की यार आपण प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचा क्वेश्चन या ठिकाणी येतोय तर आम्हाला या गोष्टी समजतायत की नाहीत हे तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, तुम्ही एन्जॉय करताय की नाही? एखादी नवीन गोष्ट ज्या वेळेस समजते त्यावेळेस आहे ना
एक वेगळं समाधान चेहऱ्यावरती यायला पाहिजे, यार दिल खुश हो, दिल गार्डन गार्डन हो गया. ओके यार, टाइम एंड वर्कला सुरुवात केलं होतं, आज 4था दिवस आहे. बरेच क्वेश्चन आजपर्यंत जे चॅलेंजिंग वाटत होते, सॉल्व्ह होत नव्हते, ते आज होत आहेत. तर ही खुशीची गोष्ट आहे. पेढे वाटायला पाहिजे तुम्ही. ओके, कॉंग्रॅच्युलेशन सर म्हणायला पाहिजे, शुभेच्छा द्यायला पाहिजे. ओके, एवढ्या सगळ्या तुमच्या अडचणी जर मी सॉल्व्ह करतोय तर ती कृतज्ञता व्यक्त करणं तुमचं काम आहे. आणि आपण आहे ना, थँक्यू म्हणायला पण लाजतो आणि सॉरी म्हणायला त्याच्यापेक्षा जास्त लाजतो. कमीत कमी आहे ना, सॉरी म्हणताना इगो आडवा येतो माणसाचा, थँक्यू म्हणताना कुठला इगो येणार आहे? ओके, नाही ना, मग भरभरून या ठिकाणी रिप्लाय करायचे. ओके, मी वाट बघतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, एकटा ए एक काम 12 दिवसात करतो, एकटा बी ते काम 24 दिवसात करतो. ए ने कामाला सुरुवात केली, ए व बी हे 1 दिवसाआड काम करतात. 1 दिवसाआड काम करतात याचा अर्थ पहिल्या दिवशी ए कामावर जातो, दुसऱ्या दिवशी बी कामावर जातो, तिसऱ्या दिवशी ए कामावर जातो, चौथ्या दिवशी बी कामावर जातो, 5व्या दिवशी ए जातो, 6व्या दिवशी बी जातो. याला म्हणतो आपण 1 दिवसाआड कामावर जाणं. काम करतात म्हणजे पहिल्या दिवशी फक्त ए ने काम केले, म्हणजे अर्थ पण सांगितले, पहिल्या दिवशी फक्त ए ने काम केलं, दुसऱ्या दिवशी फक्त बी ने काम केलं, बी ने काम केले. तर याप्रमाणे संपूर्ण काम किती दिवसात संपेल? सगळ्यात फेमस क्वेश्चन आहे, सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन जो आहे ना, या ठिकाणी पेपर काढणाऱ्याला खूप आवडतो हा क्वेश्चन. ओके, प्रत्येक पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. तर क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, अप्रोच काय ठेवायचं, माझे जुने तांदूळ असतील त्यांनी सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यायचं. ओके, आणि नवीन तांदूळ तर फोकस इथंच असायला पाहिजे. ओके, हातात पेन, समोर नोटबुक आणि फोकस या ठिकाणी. एने एक काम किती दिवसात केलं? 12 दिवसात करतो. ए हा एक काम 12 दिवसात करतो, बी हा तेच काम 24 दिवसात करतो, 24 दिवसात करतो. ओके, याच्यानंतर एकूण काम लिहायचं आपल्याला. एकूण काम काय असेल? एकूण काम या दोघांची लसावी. तर पाठ झालेला असेल आता लसावी. तुम्हाला हे समजत असेल, लसावी मसावी चॅप्टर सरांनी आहे ना या चॅप्टरच्या आधी का बरं घेतलं? तर सरांना माहिती आहे की आहे ना कोणता घास कधी भरवायचा आहे तुम्हाला. ओके, चलो 12 24 12 भाग द्या, 12 दोन्ही 24. ओके, 24 एक्क 24. ओके, चलो. तर या ठिकाणी आपण क्षमता काढली. ए हा प्रत्येक दिवसाला 2 खुर्च्या बनवतो आणि बी हा प्रत्येक दिवसाला 1 खुर्ची बनवतो. बरोबर आहे? ओके, तर मी या ठिकाणी काय लिहू शकतो बघा. ओके, ज्यावेळेस या टाईपचा क्वेश्चन असेल त्यावेळेस लिहायचं काय असतं. ओके, ए हा 2 खुर्च्या बनवतो, टोटल खुर्च्या किती बनवायच्यात आपल्याला? 24. तर पॅटर्न काय बनतो? ए हा 2 बनवतो, बी 1 बनवतो, त्याच्यानंतर परत तिसऱ्या दिवशी ए 2 बनवतो, परत बी 1 बनवतो. या पद्धतीने बेरीज करत 24 पर्यंत जाणार नाही. बट 24च्या ठिकाणी 96 असलं तर मग झोपलोच आपण इथं. ती बेरीज 96 पर्यंत नेणं होईल का आपल्याला? नाही होणार. मग काय करायचं? सर प्रत्येक 2 दिवसामध्ये होणारं काम सेम आहे. ए आणि बी 2 दिवसामध्ये 3 खुर्च्या बनवतात. ए आणि बी या 2 दिवसामध्ये 3 खुर्च्या बनवतात. ए आणि बी या 2 दिवसामध्ये 3 खुर्च्या बनवतात. राईट? तर ए आणि बी किती खुर्च्या बनवतात? 3 खुर्च्या बनवतात. किती? 3 खुर्च्या. ओके, 3 खुर्च्या. हे समजण्यासाठी लिहितो बरं मी, खुर्च्या लिहिणं आवश्यक नाही. 3 खुर्च्या किती दिवसात? 2 दिवसात. 3 खुर्च्या 2 दिवसात. ओके, चलो. आता काय करायचं मला सांगा. खुर्च्या किती बनवायच्या? 24. तर या 3ला कितीने गुणायला पाहिजे? 8ने गुणायला पाहिजे. तर जेव्हा समीकरणामध्ये आपण एखादा चेंज आणतो, नवीन गोष्ट घेतो, तर ती दोघांना सुद्धा समानपणे वाटायला पाहिजे. भेदभाव व्हायला नको. जे त्याच्यासाठी आणलंय ते तिच्यासाठी पण आणायला पाहिजे. 2 कच्चे बच्चे असतील तुमचे, म्हणजे तुमचे तर असणार नाहीत, तुम्ही स्वतः कच्चे बच्चे आहात आता सध्या. ओके, तुमचे बाबा जर घरी खाऊ घेऊन येत असतील, ओके, आणि तुम्ही आहे ना, तुम्ही अगदी असं दुर्योधन दुःशासनाप्रमाणे आहे ना भांडण करणारे असाल, तुमचे गुणधर्म तसे असतील, तर नेहमी कुठल्याही वस्तू आणतील, किती आणतील? 2 आणतील. तो डायलॉग माहिती आहे ना, जो बी लाना 2 लाना. ओके, तर ते 2 आणायचे. किती? तर ती 24 बनवण्यासाठी 3 गुणिले 8 करतोय. ओके, तर इकडं पण आहे ना 2 गुणिले 8 करावं लागेल. बरोबर? तर याला जर 8ने गुणलोय तर याला पण 8ने गुणावं लागेल. तर किती खुर्च्या बनवून रेडी झाल्या? 8 त्रिक 24 खुर्च्या. किती? 24 खुर्च्या. 8 दोन्ही 16 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये? 16 दिवसामध्ये. तर संपूर्ण काम किती दिवसात संपेल? संपूर्ण काम 16 दिवसामध्ये संपेल. हे आपलं फायनल आन्सर आहे. तर यामध्ये ए ने किती दिवस काम केले? 8 दिवस काम केलं. यामध्ये बी ने किती दिवस काम केलं? 8 दिवसामध्ये काम केलं. काही क्वेश्चन विचारू द्या. एकदा क्षमता आणि संपूर्ण काम आलं की क्वेश्चन सगळे इझिली सॉल्व्ह होतात, म्हणजे होतात. व्यवस्थित फोकस करा. आणि एक शंका मला सांगायची आहे, टक्केवारी हा जो चॅप्टर मी शिकवला त्याचे जवळपास 17 व्हिडिओ झाले. गुणोत्तर प्रमाण जो चॅप्टर शिकवला जवळपास त्याचे 20 का 23 व्हिडिओ झालेले आहेत.
म्हणजे गुणोत्तर प्रमाण, मिश्रण व एकत्रीकरण हे संपूर्ण एकच चॅप्टर आहे, बट दोन वेगळे चॅप्टर्स मध्ये त्यांना डिवाइड केले, विभागले आणि दोन वेगवेगळे ना व्हिडिओ सिरीज तुम्हाला अपलोड करून दिलेली आहे. त्या ठिकाणी ना प्रत्येक जो क्वेश्चन आहे, आता मगाशीचा जो क्वेश्चन होता हा एकच क्वेश्चन घेतला या ठिकाणी, सिंपल आहे, जास्त अवघड नाही, दुसरा क्वेश्चन घेतलेला नाहीये. तर तुम्ही मला सांगायचं आहे हे क्वेश्चन रिपीट घेणं आवश्यक आहे का, म्हणजे आणखीन एक वेळा दुसरा एक एक्झाम्पल त्याच टाईपचं घेऊन शिकवू का, त्याला वेळ जास्त लागेल, तुमचा वेळ तुम्हाला खर्चावा लागेल. मी काय केलं, व्हिडिओज या ठिकाणी नंबर ऑफ व्हिडिओज कमी करण्यासाठी, तुमचा चॅप्टर लवकर आहे ना शिकून होण्यासाठी आहे ना, प्रत्येक टाईपचा क्वेश्चन एकाच वेळेस घेतलेला आहे मी या ठिकाणी या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये, हा चेंज केलाय. मग याच्यामुळे ना बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर एकदाच सांगितल्याच्या नंतर आहे ना, म्हणजे एकदाच सांगितल्याच्या नंतर म्हणजे एकच गणित, एका टाईपचं एकच गणित घेतल्यामुळे ना म्हणजे गोष्टी सगळ्या क्लिअर होत नाही. एका टाईपचे 2 क्वेश्चन झाले तर मग आम्हाला थोडं जास्त समजतं, व्यवस्थित बेटर. जेवढे रेग्युलर बघणारे विद्यार्थी आहेत त्यांनी हे सांगायचं आहे की सर एका टाईपचा एक क्वेश्चन इनफ आहे की एका टाईपचे सर 2 क्वेश्चन घेतला तर जास्त व्यवस्थित असेल. तुम्ही जो रिप्लाय देईल त्यानुसार आहे ना मी बदल करेन याच्या नंतरच्या पीपीटीज मध्ये, क्लासेसमध्ये. ओके, क्लास नंबर 4 आहे, याच्यामध्ये गोष्ट सांगतोय, आवर्जून काय करायचं मला रिप्लाय करायचं आहे. चलो पुढचा क्वेश्चन. एक्स व वाय मिळून एक काम 24 दिवसात करतात, स्वतंत्रपणे दिलेलं नाही. एक्स आणि वाय मिळून 24 दिवसात करतायत, वाय व झेड मिळून ते काम 30 दिवसात करतात, व झेड व एक्स मिळून ते काम 40 दिवसात करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील, व एकटा वाय ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ओके, तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील व एकटा वाय ते काम किती दिवसात संपवेल असं विचारलेलं आहे. देताना इन्फॉर्मेशन एक्स आणि वाय 24 दिवसात, वाय आणि झेड 30 दिवसात आणि झेड व एक्स 40 दिवसात. ओके, चलो क्वेश्चन सॉल्व्ह करू आता आपण. ओके, एक्स व वाय, एक्स आणि वाय किती दिवसात संपवतात काम, 24 दिवसात. वाय आणि झेड मिळून ते काम संपवतात किती दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये. आणि झेड व एक्स, झेड आणि एक्स मिळून ते काम किती दिवसात संपवतात, 40 दिवसामध्ये. तर आपल्याला काय करायचं, रीतसरपणे या ठिकाणी लसावी काढायची. त्यांची लसावी काय असेल, 24च्या पटीतली संख्या 120, 120 या संख्येला दिलेल्या 30 40 ने भाग जातो, म्हणून लसावी किती झाली 120. 120 खुर्च्या बनवायची आहेत, 24 5 20. ओके, 24 5 20, 30 चोक 20 आणि 40 त्रिक 20. ही कॅपॅसिटी लिहिली. काय काय लिहिले मी सांगतो, मी परत एकदा या ठिकाणी लिहून घेतो. ए प्लस बी 5 खुर्च्या प्रति दिवस बनवतात. ए आणि बी ची एकत्रित कार्यक्षमता 5 आहे. ओके, बी आणि सॉरी ए आणि बी नाही, एक्स आणि वाय आहे ना, एक्स प्लस वाय 5 खुर्च्या बनवतात. वाय प्लस झेड किती खुर्च्या बनवतात, 4 खुर्च्या बनवतात. आणि झेड प्लस एक्स किती बनवतात, 3 खुर्च्या प्रति दिवस बनवतात. क्लिअर आहे, सगळं क्रिस्टल क्लिअर. याच्यामध्ये एक्स आणि वाय 5 खुर्च्या बनवतात, बट एक्स 2.5 बनवतो, वाय 2.5 बनवतो माहित नाही. एक्स 1 बनवतो, वाय 4 बनवतो नाही, निश्चितपणे माहित नाही. एक्स 3 बनवत असेल, वाय 2 बनवत असेल, माहित नाही निश्चितपणे. एक्स आणि वाय मिळून 5 बनवत आहेत, दोघांनी मिळून 5 खुर्च्या बनवलेत, कोण किती बनवलंय हे आपल्याला माहित नाही. तर हे कसं काढायचं. ओके, तर हे काढण्यासाठी काय करायचं, या सगळ्यांची बेरीज करायची. समीकरणाची ज्यावेळेस बेरीज करतो आपण, तर एक्सचं 2 वेळेसचं काम आहे, वायचं 2 वेळेसचं काम आहे, झेडचं 2 वेळेसचं काम आहे. याचा अर्थ या सगळ्यांची बेरीज लिहित असताना मी डिटेलमध्ये या ठिकाणी ऍडिशन करून तुम्हाला दाखवेल. ओके, चला या सगळ्यांची बेरीज करू. ओके, एक्स अधिक वाय अधिक झेड अधिक एक्स बरोबर किती आलं, 5 आणि 4 9 आणि 3 12. ओके, तर याच्यामध्ये 2 वेळेस वाय आहे तर 2 वाय होईल, 2 वेळेस झेड आहे तर 2 झेड होईल, 2 वेळेस एक्स आहे तर 2 एक्स होईल. 2x प्लस 2y प्लस 2z. ओके, 12. 2 कॉमन निघतो, 2 कॉमन काढला, x प्लस वाय प्लस झेड बरोबर 12. बे एक बे, बे सख्खी 12, एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर किती आले 6. हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक्स वाय आणि झेड मिळून एका दिवसाला किती खुर्च्या बनवतात, 6 खुर्च्या बनवतात. ही त्यांची कार्यक्षमता झाली. काय झाली कार्यक्षमता. एक्स वाय आणि झेड एका दिवसात किती बनवतात, 6 खुर्च्या. 120 खुर्च्या बनवायचे तर टाइम कुणाला, एक्स वाय आणि झेड तिघं मिळून ते काम किती, 120 खुर्च्या किती दिवसात बनवतील, एकूण काम भागिले त्यांची कार्यक्षमता 6. 6 1 6 6 2 12 किती दिवसात संपवतील, 20 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये संपवतील, 20 दिवसामध्ये काम संपवतील. आणखीन काय म्हणले, वाय ते काम किती दिवसात पूर्ण करेल, एकटा वाय
ओके, तर y ची कार्यक्षमता काढायची आहे, x अधिक y अधिक z बरोबर दिवसाला किती खुर्च्या बनवतात, 6 खुर्च्या बनवतात हे दिले. ओके, y किती खुर्च्या बनवतो हे इथं बघून सांगू शकतो. ओके, y ला सोडून द्या, x आणि z कुठे आहेत, इथं आहेत. ओके, x आणि z मिळून कोण कोण, x आणि z मिळून एका दिवसाला 3 खुर्च्या बनवतात आणि तिघं कामावर जातात त्यावेळेस 6 खुर्च्या बनवतात. याचा अर्थ काय होतो, या ठिकाणी y हा किती खुर्च्या बनवत असेल, 3. y 3 बनवतो, x आणि z मिळून 3 बनवतात, म्हणून y ची कार्यक्षमता निघाली किती, 3. मग y ला किती वेळ लागेल, टाइम रिक्वायर्ड फॉर y इज इक्वल टू 120 खुर्च्या. संपूर्ण काम y एकटा किती दिवसात संपवेल, 3 1 3 3 4 12, किती दिवस लागतील, 40 दिवस लागतील y ला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी. मला सांगा यस और नो मध्ये या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये आन्सर सांगायचा आहे. क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आलेला आहे का, ओके, क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आलेला आहे का. या ठिकाणी ज्यावेळेस XY YZ ZX असं दिलं जातं त्यावेळेस 2x 2y 2z ची क्षमता 12 येते. याचा अर्थ काय होतो स्पष्टपणे, x y आणि z मिळून एका दिवसात किती खुर्च्या बनवतात, 12च्या निमपट घ्यायचं 6, तर 6 बनवत असतात. त्याच्या पुढे बाकी सगळे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतील. मी तुम्हाला 2 क्वेश्चन विचारतोय. क्वेश्चन नंबर 5 मध्ये क्वेश्चन नंबर टाकून मग आन्सर द्यायचं. क्वेश्चन नंबर 5 मध्ये x एकटा ते काम किती दिवसात संपवेल आणि z एकटा ते काम किती दिवसात संपवेल हे याच्यावरून काढायचं. एक ही इन्फॉर्मेशन, ओके, आणि दुसरी ही इन्फॉर्मेशन. या इन्फॉर्मेशनवरून ना मला दोन्ही क्वेश्चनचे आन्सर सांगायचे. काय काय, x हा एकटा ते काम किती दिवसात संपवेल आणि z ते काम एकटा किती दिवसात संपवेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 6 आहे स्क्रीनवरती या ठिकाणी सगळ्यांसाठी. ए व बी मिळून एक काम 18 दिवसात करतात, बी व सी मिळून तेच काम 24 दिवसात करतात, सी व ए मिळून ते काम 36 दिवसात करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील आणि एकटा ए हा ते काम किती दिवसात संपवेल. सेम टाईपचा क्वेश्चन घेतलाय, महत्वाचा होता म्हणून या ठिकाणी. तर PYQ काढून जर बघितलात, ओके, कुठलाही तलाठीचा PYQ काढून बघा, राज्यसेवेचा PYQ काढून बघा, ग्रुप बी ग्रुप सी, कुठं आलं नाही फक्त ते सांगा मला, कोणत्या पेपरमध्ये क्वेश्चन आलेलं नाही. हे चॅलेंज आहे तुमच्यासाठी. ओके, जे दिलंय ते लिहून घेतो. ए आणि बी मिळून एक काम 18 दिवसात करतात, बी व सी मिळून तेच काम 24 दिवसात करतात, सी व ए मिळून तेच काम 36 दिवसात करतात. मग 18 24 आणि 36 ची लसावी काय, 36च्या पटीतली अशी संख्या ज्याला भाग जाईल कशाने, ज्याला भाग जाईल या तिन्ही संख्यांनी. ओके, तर 72 ही अशी संख्या ज्याला 18 चौक 72, 24 त्रिक 72, 36 जोडी 72, म्हणून 72 काय झालं लसावी. सर थँक्यू म्हणा. ओके, काय सर थँक्यू तुमचं, कशासाठी बाळा, सर तुम्ही लसावी आणि मसावी चॅप्टर एवढं परफेक्ट करून घेतला की आता इथं LCM मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना LCM काढण्यासाठी जास्त एफर्ट लावायची आवश्यकता पडत नाही मला. ओके, थँक्स फॉर दिस. खूप साऱ्या गोष्टी ज्याच्यासाठी तुम्ही मला थँक्यू म्हणायला पाहिजे. 18 चौक 72, 24 त्रिक 72, 36 जोडी 72. अर्थ काय काय झाला, ए आणि बी काय करतात, 4 खुर्च्या प्रति दिवसाला तयार करतात. बी आणि सी गेल्याच्या नंतर किती बनवतात, 3 खुर्च्या, आणि सी आणि ए मिळून किती खुर्च्या बनवतात, 2. आता 4 5 6 7 8 9, ओके, 9 खुर्च्या. ओके, तर मी डायरेक्ट जर असं लिहिलं, ओके, 2A अधिक 2B अधिक 2C बरोबर, या सगळ्यांची बेरीज केली. ओके, तर किती खुर्च्या बनवतात, 4 आणि 3 7 आणि 2 9 खुर्च्या बनवतात. किती, 9 खुर्च्या. बट हे सगळ्यांची क्षमता डबल डबल झालेली आहे. आपण काय करू, फक्त ABC ची क्षमता लिहू. ए अधिक बी अधिक सी मिळून किती खुर्च्या बनवतात, 9. तो 2 इकडं भाग करतो ना, 2 4.5. ओके, तर ए बी आणि सी ची प्रति दिवस काम करण्याची क्षमता, खुर्च्या तयार करण्याची क्षमता किती आहे, 4.5 खुर्च्या. तर आपल्याला काय विचारलं, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील. तर किती खुर्च्या बनवायचे, 72 खुर्च्या. तर आपण काय करणार या ठिकाणी, तर टाइम कुणाला, ए अधिक बी अधिक सी ला एकूण 72 खुर्च्या बनवण्यासाठी लागणारा टाइम 4.5 म्हणजे 9 भागिले 2 घेऊ शकतो आणि हा 2 इकडं अंशामध्ये जाऊ शकतो. 72/9 गुणिले 2, 9 1 9 9 8 72, 8 2 16, 8 2 किती आन्सर आलं, 16. किंवा या ठिकाणी सर असं कशाला गेलं, रेग्युलर पद्धतीने करा ना. ओके, करतो ना बा, 72 भागिले काय होतं, 4.5. किती होतं, 4.5. दशांश जर काढून टाकायचं असेल तर आपण काय करतो,
तर दशांशाच्या नंतर एक अंक आहे, तर एक अंक वाढवा 0. ओके सॉरी, वाढवा आणि इथला दशांश काढून टाका. आता दशांशाचा विचार करू नका. ओके, आता कशाने भाग दिले या ठिकाणी? सरळ सरळ आपण काय करू, 9 ने भाग घालू. 9 5 45. ओके, 9 8 72. 80 आलं, तर 80 भागिले 5. ओके, 16 5 80. आन्सर किती आलं? 16. कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा, आन्सर किती यायला पाहिजे? 16चा यायला पाहिजे. आणि एकटा ते काम किती दिवसात संपेल याचा आन्सर तुम्ही द्यायचं. ओके, मी एवढ्या व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे की एवढी अपेक्षा तुमच्याकडून करू शकतो की ना हा ते काम किती दिवसात संपेल. हे तुमचा सहभाग काहीतरी असायला पाहिजे, तुमचं कोऑपरेशन काहीतरी पाहिजे. एका महिन्यानं व्हिडिओ बघत असाल, उद्या लगेचच व्हिडिओ बघत असाल, आज अपलोड केल्या व्हिडिओ बघत असाल, फरक पडत नाही की बघताय. ओके, तुम्ही बघताय तर त्यावेळेस मी जे सांगतोय त्याचं पालन या ठिकाणी व्हायला पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, या क्वेश्चनला समजून घेण्यामध्येच आहे ना विद्यार्थ्यांची तारांबळ उडते, गडबड होते. गडबड काय होते? चलो, एकदम सिंपल क्वेश्चन हा, जर समजला तर व्यवस्थित. काय सांगितलं आपल्याला? अमन एक काम 16 दिवसात पूर्ण करतो. अमन एक काम 16 दिवसात पूर्ण करतो आणि बबिता तेच काम 12 दिवसात पूर्ण करते. त्या दोघांनी मिळून 4 दिवस एकत्र काम केले. दोघांनी मिळून किती? 4 दिवस एकत्र काम केले. त्याच्यानंतर अमन काम सोडून गेला. त्याच्यानंतर अमन काम सोडून गेला. बरोबर आहे का क्वेश्चन? या ठिकाणी सोडून बबिता जायला पाहिजे ना, अमन कस काय गेला समजत नाही. ओके, हे जेनजी जनरेशन आहे किंवा काय डोंट नो अल्फा जनरेशन मधले असतील. नाव बघितल्यानंतर असं वाटतंय की मिलेनियल जनरेशन मधले असतील. समजते या ठिकाणी? अमन सोडून जाणे शक्य आहे का? कधी नाही. बबिता सोडून गेलं तर ठीक असतं, बट चला जर आयोगाने म्हणले तर म्हणले, जे आयोग म्हणताय, जे आपले मायबाप म्हणतायत ते त्रिकालबाधित सत्य आपल्यासाठी. अमन काय केला? अमन काम सोडून गेला. 4 दिवसानंतर बबिताने शिल्लक राहिलेले काम पूर्ण केले. तर बबिताने काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस काम केले? काय विचारले? बबिताने शिल्लक राहिलेले काम पूर्ण केले, तर बबिताने काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस काम केले असं विचारलंय. चलो क्वेश्चन सॉल्व करू. अमन, ओके, ए फॉर अमन, बी फॉर बबिता. ओके, बबिता हे दंगलवाली तर बबिता नाही ना, मग पॉसिबल आहे एखाद्या वेळेस. ओके, अमन हा किती 12 दिवसात काम पूर्ण करतो आणि बबिता अमन हा 16 दिवसांमध्ये आणि बबिता किती 12 दिवसांमध्ये काम करते. 12 आणि 16चा या ठिकाणी लसावी 48 येतं. 16 त्रिक 48, ज्याला 16 दोन्ही 32, 32ला भाग ठीक आहे. तर 16 त्रिक 48 केलं आपण आणि 12 चोक 48. बरोबर? या ठिकाणी अमनची क्षमता प्रतिदिवस 3 खुर्च्या बनवणे आहे आणि बबिताची क्षमता प्रतिदिवस 4 खुर्च्या बनवणे. अच्छा, बबिताची क्षमता जास्त आहे. चलो ठीक आहे. सॉरी, अमन हा प्रतिदिवस 3 खुर्च्या बनवतो, बबिता ही प्रतिदिवस 4 खुर्च्या बनवते. हे पूर्णपणे अंगवळणी पडलं असेल. आता लसावी लिहितोय म्हणजे एकूण खुर्च्या एवढ्या बनवायचे. 16ने भाग दिलो म्हणजे अमनची क्षमता निघते. बबितानं या ठिकाणी 12ने भागलो म्हणजे बबिताची कार्यक्षमता निघत असते. आलं लक्षात या ठिकाणी? तर त्या दोघांनी मिळून 4 दिवस एकत्र काम केले. टाइम लाईन. ओके ओके, वर्किंग लाईन. वर्किंग लाईन काय सांगत होती आपल्याला? वर्किंग लाईन सांगत होती या ठिकाणी एकूण काम किती खुर्च्या बनवायचा? 48. यातले 4 दिवस काम केलेत. कोण? 4 दिवस काम केलं ए आणि बी ने. सॉरी, अमन आणि बबिताने. त्या दोघांनी मिळून 4 दिवस एकत्र काम केले. ओके, 4 दिवस एकत्र काम केलं याचा अर्थ अमन आणि बबिताने 4 दिवसात केलेलं काम. ओके, 4 दिवसात केलेलं काम. दोघांची क्षमता किती आहे? अमन आणि बबिताची 7 खुर्च्या. 4 आणि 3 7 खुर्च्या बनवू शकतात. तर 7 खुर्च्या 4 7 28. किती खुर्च्या बनवले? 28 खुर्च्या बनवून कंप्लीट आहेत. 28 खुर्च्या झाल्याच्या नंतर अमनचं मन बदललं. ओके, आणि त्याच्यानंतर अमन काम सोडून काय केला? गेला. या ठिकाणी अमन जो आहे या ठिकाणी पळून गेला. ओके, राहिलेलं शिल्लक जे काम आहे आता, हे शिल्लक काम कुणाला करायचं? हे शिल्लक काम करायचं एकट्या बबिताला. ओके, बबिताने शिल्लक राहिलेले काम पूर्ण केले. बबितानं काम किती शिल्लक राहिले? टोटल 48 खुर्च्या तयार करायच्या होत्या. तर शिल्लक काम किती आहे? 48 वजा 28 बरोबर किती? 20. बरोबर आहे. तर 48 मधून 28 गेले, 20 राहिले. हे 20 खुर्च्या कोण बनवते? बबिता. ओके, टाइम रिक्वायर्ड फॉर बबिता 20 खुर्च्या बनवायचे आणि बबिताची क्षमता किती आहे? बबिताची क्षमता 4 आहे. तर 4 ने भाग दिलं, 4 पंचे 20, 4 पंचे 20, तर
बबिताने ते काम किती दिवसात पूर्ण केले? 5 दिवसामध्ये. ओके, किती दिवसामध्ये? 5. विचारले काय? इथून पाठीमागे लक्ष द्या. बबिताने काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस काम केले? बबिताने काम पूर्ण करण्यासाठी एकूण हे 5 दिवस आणि ते 4 दिवस एवढेच दिवस काम केले. किती दिवस? हे 5 दिवस काम केली बबिता आणि अगोदर अमन सोबत किती दिवस काम केली? 4 दिवस. 5 आणि 4 9. तर बबिताने एकूण 9 दिवस काम केले. बबिता एकूण किती दिवस काम केले? 9 दिवस काम केले. सिंपल. सर हे एवढा फेरफटका मारून गार्डन मधून असं फिरून यायची आवश्यकता आहे का? नाही. याला आणखीन वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. यस, सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करू शकतो? ओके, चलो कसं सॉल्व्ह करू शकतो याचं उत्तर. वर्किंग लाईन समजले? हे मी या ठिकाणी काढून टाकतो आणि इथंच लिहितो. ओके, चलो, किंवा इथं घेऊ, नेक्स्ट पेजवरच घेऊ आपण. ओके, नोट्स व्यवस्थित लिहायचे ना या ठिकाणी सगळ्यांनी, मी जे काय सांगतो. ओके, आता हे खूप महत्वाचं आहे. तर एकदा बघून घेऊ आपण. हे लिहिल्याच्या नंतर अमनची कार्यक्षमता 3, बबिताची कार्यक्षमता 4. ओके, आणि एकूण काम 48. याची आवश्यकता नसते म्हणून सांगितले मी. कशाची? हे जे लिहिलंय 16 आणि 12 याची आवश्यकता नसते. 16 12 48. चलो, 16 बबिता 12 आणि हे 48 लिहिलं होतं, जे की एकूण खुर्च्या बनवायच्या होत्या. तर 16 ने भाग दिला, 16 त्रिक 48, 12 ने भाग दिला, 12 चौक 48. म्हणजेच अमनची क्षमता 3 खुर्च्या प्रति दिवस, बबिताची क्षमता 4 खुर्च्या प्रति दिवस. ओके, कार्यक्षमता आलं लक्षात. या ठिकाणी अमन आणि बबिताने किती, एक्झाम्पल कडे आहे ना त्या अँगलनी जर बघितलं तर आहे ना व्यवस्थित लक्षात येतं. ओके, पॉइंट ऑफ व्ह्यू, दृष्टिकोन ज्याला म्हणतो तो व्यवस्थित असायला पाहिजे. अमन आणि बबिताने किती दिवस काम केलेत सोबत एकमेकांच्या? 4 दिवस काम केले. किती दिवस? 4 दिवस काम केले. मला सांगा एकूण खुर्च्या किती बनवायचे? 48. बाकी सगळं शिल्लक राहिलेलं काम कोण केलं? बबिताने केलं. ओके, तर बबिताने एकटीने किती दिवस काम केले माहित नाही, शिल्लक राहिलेलं काम किती आहे ते माहिती नाही. तर आहे ना ते काढू शकतो. कसं काढू शकतो? एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता, काम बरोबर सगळ्यात मदर फॉर्म्युला आठवतोय? कार्यक्षमता गुणिले वेळ. तर अमन 4च दिवस काम केलंय ना. अमन हा 4च दिवस काम केलं, भगोडा होता, पळून गेला. 4च दिवस काम केलंय. बट जाईपर्यंत ना इमानदारीने जोपर्यंत सोबत होता तोपर्यंत साथ दिलाय. त्याच्यानंतर तो काय म्हणला की आहे ना आपण काय करू, मी जातो आता निघून, तू मूव ऑन कर. ओके, तर हे ठरलं. त्यानं सोबत किती दिवस काम केला? 4 दिवस काम केला. ओके, 4 दिन है जिंदगी के, 2 दिन गए काम करने में. ओके, बाकी क्या रहा? कुछ नहीं. तर अमनने 4 दिवसामध्ये केलेले काम, अमनच आहे ना नाव, अमनचे 4 दिवसाचे काम, ओके, अमनचे 4 दिवसाचे काम. ओके, 4 दिवसामध्ये त्याची क्षमता किती आहे? रोज 3 खुर्च्या बनवू शकतो. किती? 3 खुर्च्या बनवू शकतो. 12 खुर्च्या बनवल्या त्याने. किती खुर्च्या? हे एकूण काम. ओके, कार्यक्षमता गुणिले वेळ, आपण वेळ गुणिले कार्यक्षमता बरोबर 12 खुर्च्या बनवल्या. शिल्लक काम किती आहे? शिल्लक काम किती आहे? 48 मधून जर आपण 12 काढलं तर 36 शिल्लक राहतं. किती? 36. हे 36 काम कुणी केलंय? हे 36 काम अमनच्या सोबत असू किंवा अमन सोबत नसू, हे संपूर्ण काम पहिल्या दिवशीपासून आहे ना बबिता करत आली. किती खुर्च्या बनवल्या तिनं? अमन जर 12च बनवलाय, तेवढंच बनवण्यासाठी सोबत होता, तर बाकी खुर्च्या कोण बनवत होतो? बबिता बनवत होती. कोणत्या क्षमतेने? 4 खुर्च्या प्रति दिवस या क्षमतेने. 4 9 36. ओके, हे डायरेक्ट आहे ना बबिताला एकूण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? ओके, म्हणजे अमन काम केलं हे पकडून गृहीत धरून अमनच्या सोबत काही दिवस काम केले, अमनच्या व्यतिरिक्त काही दिवस काम केले, एकूण 9 दिवस काम केले. 12 काम मायनस केलं, शिल्लक काम पूर्णपणे बबिता केले. आलंय लक्षात या ठिकाणी? व्यवस्थित लक्षात आलंय बाळांनो? इथपर्यंत काही अडचण आहे? अडचण नसेल तर शेवटचा क्वेश्चन आपण घेऊ आणि त्याच्यानंतर थांबू. बापरे, आता या ठिकाणी आता बबिताच्या सोबत कोण आहे? विशाल. क्वेश्चन मध्ये क्वेश्चन कोण बनवतं रे माझे? ओके, माझ्या अशा आहे ना तमाम सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो, ज्याच्यामध्ये ना खूप सारा मदत करतात. कधी नेहा असेल, कधी आशा असेल, कधी विक्रम असेल, कधी अंबादास असेल. ओके, क्रम माझं पहिल्यांदा नाव कावर घेतलं नाही वगैरे नाही. या सगळ्यांचं आहे ना योगदान खूप महत्वाचं आहे. हे माझे आहे ना सगळे अगदी प्रेमळ विद्यार्थी.
नेहमी हे जे काम चालू आहे या कामामध्ये ना कुठला टेक्निकल स्टाफ नाहीये. ओके, या कॅमेऱ्याच्या पाठीमागे आहे ना माझ्यासोबत अविरतपणे ना कष्ट करणारे आहे ना बरेच विद्यार्थी. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा PDF अवेलेबल करून देणं, PYQ अवेलेबल करून देणं, हे काम ओके जेवढे काही आहे ना मागच्या 2-4 महिन्यापासून, 6 महिन्यापासून, 1 वर्षापासून, 2 वर्षापासून, 3 वर्षापासून माझ्या संपर्कात असलेले जेवढे विद्यार्थी आहेत आजपर्यंत त्यांनी ना हात सोडला नाही. त्यांना विश्वास आहे की गुरव सर आहे ना शेवटपर्यंत साथ देतील. ओके, म्हणून आहे ना सर्व विद्यार्थ्यांचे, माझ्या अशा प्रिय सर्व विद्यार्थ्यांचे ज्याने सगळं काम करण्यासाठी आहे ना मला मदत करतात. हा क्वेश्चन सुद्धा आहे ना त्यांनी बनवलेला आहे. हा क्वेश्चन सुद्धा आहे ना बुकमधून त्यांनी म्हणजे आहे ना याची टायपिंग करणं, PPT तयार करणं, हे सगळ्या गोष्टी ना माझ्या त्या आहे ना प्रेमळ विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. माझे जुने तांदूळ, नवीन तांदूळ सगळे जे कोणी असतील तर त्या सगळ्यांचे मनापासून आभार. याच्यामध्ये ना सोबतचे सहशिक्षक असतील ओके त्या सगळ्यांचं ओके प्रत्येकाचं नाव या ठिकाणी घेणं म्हणजे आहे ना आवश्यक वाटत नाही, बट मी दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. ओके चलो, तर विशाल आणि बबिता एक काम अनुक्रमे 8 आणि 12 दिवसांमध्ये पूर्ण करतात. त्यांनी एक साथ कामाला सुरुवात केली आणि विशाल काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधी काम सोडून गेला. काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधी काम सोडून गेला. तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले? ओके, अप्रोच काय असेल तुमचा बघा. तर या क्वेश्चन मध्ये ना खूप म्हणजे खूप भारी फसतात. ओके, एक आहे विशाल आणि दुसरी आहे बबिता. ओके, विशाल हा एक काम 8 दिवसांमध्ये करू शकतो, बबिता ही तेच काम किती 12 दिवसांमध्ये पूर्ण करू शकते. 12 आणि 8 ची लसावी आपण जर काढलं तर 12 दोन्ही 24 ही लसावी आहे. 24 या संख्येला 8 ने भाग दिलं तर 8 ने भाग जातो, 8 त्रिक 24 आणि 12 ने भाग दिलं तर 12 दोन्ही 24. म्हणजेच 24 खुर्च्या बनवायचं टार्गेट आहे. विशाल दिवसाला 3 खुर्च्या बनवतो आणि बबिता दिवसाला किती 2 खुर्च्या बनवतो. लक्षात आलं इथपर्यंत? ओके, हे इथपर्यंत सगळं फिक्स आहे. तर याच्यानंतर हे दिवसांना मारा गोळी. तर विधान काय दिलंय? त्यांनी एक साथ कामाला सुरुवात केली. दोघांनी, विशाल आणि बबितांनी एक साथ कामाला सुरुवात केली. विशाल काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधी काम सोडून गेला. धोकेबाज. ओके, विशाल काय केला या ठिकाणी 2 दिवस अगोदर काम सोडून गेला. काम कधी संपणार आहे? काम 10 दिवसात संपणार आहे असं जर सांगितलं तर आम्हाला असं समजेल ना की विशाल 8 दिवस काम केलंय. काम 15 दिवसात संपते हे समजलं तर आहे ना विशाल 13 दिवस काम केलं हे समजेल. काम संपण्याच्या आधी 2 दिवस आधी विशाल काम सोडून गेला तर संपूर्ण काम किती दिवसात संपेल, पूर्ण झालं असं विचारलेलं आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह कसं करायचा? मग असं करू, या ठिकाणी 3 आणि 2 ची बेरीज करू 5. ओके, दोघं जर सोबत मिळून काम केले असते, कोण विशाल आणि बबिता दोघे मिळून दिवसाला 5 खुर्च्या बनवल्या असते तर 24 खुर्च्या बनवण्यासाठी किती वेळ लागतो ते काढू. कसं? तर तो फॉर्म्युला आहे ना तुमचा A × B / A + B चा फॉर्म्युला. मग आहे ना जेवढ्या दिवसात काम पूर्ण होतं ते एकूण काम पूर्ण होण्याचे दिवस पकडू आणि 2 दिवस अगोदर आहे ना विशालला आपण काढून टाकू. हे असं होणार नाही. या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. आता मी जे काही सांगतोय ना ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. जर वर्किंग लाईन वरती हातात हात पकडून या ठिकाणी कोण या ठिकाणी हात पकड. ओके चलो, विशाल आणि बबिता काम करायला निघालेत. बरोबर आहे, काम करतायत. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, 5वा दिवस झाला, अशा पद्धतीने काम चालू आहे त्यांचं. ओके, तर आहे ना झालं काय इथं कुठंतरी. ओके, मी काय करतो हे डॅश 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 बनवतो. नाही तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही गोल 3 काढले होते म्हणजे 3 दिवस काम केलं वगैरे नाही. ओके, तर काय करतो या ठिकाणी असं ड्रॉइंग करतो. ओके, चित्रकार नाहीये मात्र तुम्हाला समजावू शकेल एवढं तरी कला आहे. काम करत चालेल. ओके, शेवटचे 2 दिवस एवढं फिक्स आहे. ओके, शेवटचे हे जे 2 दिवस आहेत या 2 दिवसांमध्ये असं काढावं लागेल ना. बबिता समजायला पाहिजे आपल्याला, बबिता कोण आहे? बबिताच आहे ना. ओके चलो, या 2 दिवसांमध्ये आहे ना काम कोण करायला? काम एकटी बबिता केली. 2 दिवस काम कोण केलं? बबिता एकटीनं काम केले. त्यावेळेस विशाल सोबत नव्हता. अर्थ घ्या, त्यांनी एक साथ कामाला सुरुवात केली आणि विशाल काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधी काम सोडून गेला. इथं कुठेतरी आहे ना तो सोडून गेलाय. किती दिवसांनी नंतर गेला ते माहिती नाही. तर संपूर्ण काम याचा अर्थ सोडून गेला, याचा अर्थ काम पूर्ण केलंय कुणी? बबिताने. ओके, किती दिवस काम केलं तिनं? 2 दिवस. तर 2 दिवसात बबिता किती काम करेल? बबिता 2 दिवसात किती काम करेल? सर ती रोज 2 खुर्च्या बनवायची. ओके, बबिता रोज 2 खुर्च्या बनवायची, 2 दिवसाला 4 खुर्च्या बनवायची. ओके, तर टोटल खुर्च्या किती बनवायच्या होत्या? 24. किती? 24 खुर्च्या. राहिलेल्या 20 खुर्च्या
राहील ह्या या या लाईफमधल्या चांगल्या आठवणी आहेत कोणत्या? हे जे राहिलेलं शिल्लक काम आहे 20 खुर्च्या बनवायचं, हे कोण केलंय? हे दोघांनी सोबत केलं. या 2 दिवसांचा कशाला विचार करताय? सोबत असताना काय काय केले ते आठवा ना, ते गुड मुवमेंट्स आहेत. तर ते काढूयात आता या ठिकाणी. कसं काढता येईल? असं काढता येईल. ओके, तर टाइम लागलाय कुणाला? विशाल आणि बबिताला. हे 20 खुर्च्या त्यांनी सोबत एकमेकांचा हात पकडून बनवलं होतं. आणि दोघं किती बनवायचे? दोघं मस्तपैकी. विशाल बनवायचा 3, बबिता बनवायची 2. तर दोघं मिळून रोज 5 खुर्च्या बनवायचे. किती दिवस? 4 दिवसात. 4 दिवस त्यांनी काम केलं. ओके, तर 4 दिवस झाल्याच्या नंतर विशाल गेला. राहिल्या होत्या 4 खुर्च्या, त्या बबिताने पूर्ण केल्या. म्हणून टोटल काम किती दिवसात पूर्ण झालं? बबितानं शेवटचे 2 दिवस काम केले आणि विशालनी सोबत 4 दिवस काम केलं. तर 4 + 2 = 6. आणि मग विचारतात सर हा एवढा रोमॅन्टिक क्वेश्चन आहे ना, तर परत काय विचारतात? सर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करता येईल का? फॉर्म्युल्याची आवश्यकता नाही ना बेटा. ओके, समजून घ्यायचं की आहे ना काय चालू आहे नेमकं, काय काम चालू आहे, बाकी काय चालू नाही. काम कोणत्या पद्धतीने चालू आहे. 2 दिवस आधी एखादा व्यक्ती सोडून जातो, याचा अर्थ शिल्लक राहिलेलं 2 दिवसाचं काम केलं. बाकी काम जे आहे 20 खुर्च्या ते दोघांनी मिळून केले. 20 खुर्च्या बनवायसाठी लागले 4 दिवस दोघांना आणि हे राहिलेले 4 खुर्च्या बनवल्यात बबितानी 2 दिवसामध्ये. बबितानी एकट्याने काम केलेलं आहे. तर टोटल किती आलं? 6 दिवसामध्ये ते काम पूर्ण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आजचे क्वेश्चन या ठिकाणी पूर्ण झालेत. सेशन कसा वाटला तुम्हाला सांगा निश्चितपणे ना. हा एकदम तगडा सेशन वाटला असेल, एकदम मजा आली असेल सगळे क्वेश्चन या ठिकाणी संपवता. तर आपलं रिलेशन, आपलं जे कोऑपरेशन आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग बनत चाललंय दिवसेंदिवस. आणि एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी सांगू इच्छितो. तर म्हणजे हे रिलेशन असंच असायला पाहिजे. याच पद्धतीने आहे ना, म्हणजे साथ ठेवा, याच पद्धतीने विश्वास ठेवा. आपण जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत तुमचा माझा संबंध आहे ना कायम राहील. ओके, याच्यानंतर आउट ऑफ स्टेशन म्हणजे जस्ट जर मी सिटीमध्ये असेल तर 100% लेक्चर रेकॉर्ड करतो म्हणजे करतो. बट काही अडचणींमुळे 2 दिवसांसाठी मी अनअवेलेबल आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट लेक्चर जो येईल तो 2 दिवसांच्या नंतर या ठिकाणी अपलोड होईल. याची खबरदारी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. तर तोपर्यंत या ठिकाणी स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. मी नसलो तरी आहे ना PYQ काढून आहे ना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेवढे टाईप आपण संपवलेले आहे. तर आजच्या पुरतं या ठिकाणी इथेच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.